नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमधील हा तिसरा पार्ट आहे. तर याच्यामध्ये आपण जे विचारलेले प्रश्न आहेत ते इथे कव्हर करणार आहे. पहिला प्रश्न जो बघा दिलेला आहे, जगातील पहिले नॅशनल पार्क येलोस्टोन हे नॅशनल पार्क जे आहे ते कोणत्या देशामध्ये आहे, यावरती प्रश्न विचारलेला होता. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमेरिका. तर जगातील पहिलं जे नॅशनल पार्क होतं ते येलोस्टोन आहे, जे की अमेरिका या देशामध्ये आहे. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्या भारतातील पहिलं नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान कोणतं होतं, तर ते होतं जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड. आता अलीकडेच जिम कार्बेटचे नामकरण रामगंगा नॅशनल पार्क असे करण्यात आलेले आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट असं कोणाला म्हटलं जाते, तर पुदुच्चेरीला असं म्हटलं जाते. मित्रांनो, पॉंडिचेरीचे नाव पुदुच्चेरी 2006मध्ये करण्यात आलेले होते. तर तिथे फ्रेंचांच्या वसाहती होत्या, त्यामुळं फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुदुच्चेरी. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जाते, तर बेंगळुरू शहराला ओळखलं जाते. नंतरचा प्रश्न आहे, गारो खासी जैतिया या टेकड्या कोणत्या राज्यामध्ये आहे, यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर गारो खासी जैतिया ह्या टेकड्या मेघालय राज्यामध्ये आहे. आणि तुम्ही बघा सगळ्यात जास्त पाऊस जो पडतो तो मावसिनराम या ठिकाणीच पडतो. तर या टेकड्यांमुळेच तिथं पाऊस पडतो, हा लक्षात घ्या. आणि जगातील आणि भारतातील सर्वात जास्त पाऊस मेघालय राज्यामध्ये पडतो, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या, मावसिनराम या ठिकाणी. त्यानंतर नामदफा राष्ट्रीय उद्यानसुद्धा पेपरमध्ये विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, नामदफा राष्ट्रीय उद्यान हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते, तर लोकसभेचे पहिले सभापती होते ग.वा. माळवणकर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, केसरी वृत्तपत्र संपादक इथे बाळ गंगाधर टिळक दिलेले आहे. तर इथे एक करेक्शन करा. केसरी वृत्तपत्राचे जे संपादक होते ते गोपाळ गणेश आगरकर होते. तर मराठा वृत्तपत्राचे संपादक हे बाळ गंगाधर टिळक होते. मात्र केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्राची जी मालकी होती ती बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे होते, ते संस्थापक होते, हा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर भारतीय केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संस्था कुठं आहे, तर ती दुर्गापूर या ठिकाणी आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, तर सुरत हे शहर तापी नदीकाठी वसलेलं आहे. त्यानंतर चॅम्पियन आणि सेटच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात एकूण वनप्रकार किती आहे, तर ते 5 आहे. बघा किती डीपमधला प्रश्न विचारलेला आहे. सर्वोच्च न्यायालय प्रणाली आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर आपण जी सर्वोच्च न्यायालय प्रणाली आहे ती अमेरिकेकडूनच घेतलेली आहे. इव्हन प्रस्तावनासुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर जो जोग धबधबा आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा हा शरावती नदीवरच आहे. नाव आहे जोग धबधबा, ज्याला गिरीसप्पा धबधबा असं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर एक आणखी प्रश्न विचारला आहे की नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती, तर ते बिहारमध्ये करण्यात आली होती. आणि संस्थापक कोण होते, ते होते कुमार गुप्त. हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. राणी की वाव पाटण जिल्ह्यामध्ये असून हा जिल्हा गुजरात या राज्यामध्ये येते. आणि तुम्हाला माहीत आहे 100 रुपयाच्या नोटीवर राणी की वाव आहे. त्यानंतर काळवीट संरक्षणासंबंधित कोणती जमात आहे, बघा तर बिश्नोई जमात. पर्यावरणासंबंधित जर कोणती जमात विचारली तर उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बिश्नोई जमात. त्यानंतर दख्खनचा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे, असा थेट प्रश्न आलेला आहे, तर तो आहे उत्तर आणि पश्चिमेला. आणि पठार हा बेसाल्टच्या खडकांनी बनलेला आहे. यादीमध्ये 2 दलदलींच्या क्षेत्राचा समावेश होतो, तर लक्षात ठेवायचा आहे 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गीर अभयारण्य गुजरात राज्यामध्ये असून ते कशाकरता प्रसिद्ध आहे, तर आशियाई सिंहाकरता गीर अभयारण्य प्रसिद्ध आहे. ग तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे गीर आणि गुजरात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डेझर्ट फेस्टिवल जैसलमेर राजस्थान या ठिकाणी पार पडतो. ओके, डेझर्ट म्हणजे होते वाळवंट. त्यानंतर कास पठार कुठे आहे असा प्रश्न जर आला तर कास पठार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सातारा. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकसभा अध्यक्षाची तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर ती UK या देशाकडून घेतलेली आहे. त्यानंतर श्री अरविंद आश्रम 1926ला स्थापन करण्यात आलेलं होतं, तर ते पुदुच्चेरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतर वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कुठं आहे, तर बघा ती दिल्ली या ठिकाणी आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्ही एक ऑब्झर्वेशन करत असेल की या एक्झाममध्ये संस्था मोठ्या प्रमाणात विचारल्या जातात. त्यानंतर फ्री थ्रो ही संकल्पना कोणत्या खेळात वापरली जाते, तर बास्केटबॉलमध्ये वापरली जाते. राष्ट्रीय अंतर्विषयी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था कुठे आहे, तर ते तिरुअनंतपुरम आहे. बघा संस्थेवर प्रश्न येत आहे.
प्रथम संस्कृत व्याकरण जे पुस्तक होतं ते होतं अष्टाध्यायी. तर अष्टाध्यायी पुस्तक कोणा लिहिलं होतं, तर ते पाणिनी यांनी लिहिलेलं होतं. रॉक गार्डन कुठं आहे असा मागं प्रश्न विचारला होता, उत्तर होतं चंदीगड. यावेळेला पेपरमध्ये प्रश्न आला की रॉक गार्डन कोणी तयार केलं होतं, तर ते नेकचंद यांनी तयार केलेलं होतं. ठीक आहे, हे पाठ ठेवा. त्यानंतर बोकारो स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे, तर बोकारो स्टील प्लांट हा झारखंड या राज्यामध्ये आहे, जो 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तयार करण्यात आलेला होता. प्रश्न आहे, रामसर करार कधी करण्यात आला होता, तर रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 मध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, पाणथळ जमिनीचे संरक्षण करण्यासंबंधित हा करार आहे आणि जागतिक पाणथळ संरक्षण दिवस हा 2 फेब्रुवारीलाच असतो. हे इराणमधलं ठिकाण आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. रामसर एक ठिकाण आहे जे की इराणमधलं आहे. सर्वात मोठे ताग उत्पादक राज्य कोणते आहे भारतातील, तर ते आहे पश्चिम बंगाल. याच्यावरती MPSCने पण प्रश्न विचारलेले आहे. सर्वात मोठे ताग उत्पादक राज्य आहे पश्चिम बंगाल. ठीक आहे, त्यानंतर हिरव्या वनस्पती प्राथमिक उत्पादन म्हणून ओळखल्या जातात, कारण सगळ्यांना जे अवलंबून राहावं लागते ते वनस्पतीवर अवलंबून राहावं लागते, म्हणून हा प्राथमिक उत्पादन आहे, हा लक्षात घ्या. मणिपूरची राजधानी पण विचारलेली आहे आणि अलीकडेच तुम्हाला माहीत आहे मणिपूरमध्ये कुकी आणि मेथी जमातीचा वाद चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे मणिपूर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की मणिपूरची राजधानी कोणती आहे, इम्फाळ. इथेच लोकटक सरोवर पण आहे. त्यानंतर लोथल हे सिंधू खोऱ्यातील संस्कृतीतील ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे, तर अगदी बरोबर आहे. लोथल हे ठिकाण कुठं आहे, गुजरातला आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. सिंधू खोरे संस्कृतीतले ते ठिकाण आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळमध्ये येते. यवतमाळमध्ये एकूण 16 तालुके आहे, त्याचप्रमाणे नांदेडमध्ये सुद्धा 16 तालुके आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 2 मिळून 32 तालुके येतात, हे लक्षात घ्या. एकूण 358 तालुके आहे. सतीबंदी कायदा ठीक आहे, संबंधित कोण आहे, तर ते आहे राजाराम मोहन राय. आणि सतीबंदी कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1829 मध्ये केला होता, हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. कर्नाटकचा राज्य प्राणी पण त्यांनी विचारलेला होता, तर कर्नाटकचा राज्य प्राणी आहे हत्ती. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, संत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. जर तुम्हाला गीता रहस्य विचारलं तर लक्षात ठेवा उत्तर आहे लोकमान्य टिळक भावे. ठीक आहे, तर या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. आणि गीतांजली ग्रंथ विचारला तर हा ग्रंथ लिहिलेला होता रवींद्रनाथ टागोर यांनी. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, खनिज आणि पदार्थ तंत्रज्ञान संस्था कुठं आहे, तर खनिज आणि पदार्थ तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर या ठिकाणी आहे. संस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले दिसत आहे. नॅशनल मेटॉलॉजिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय कुठं आहे, तर ते आहे जमशेदपूर या ठिकाणी. सो लक्षात घ्या, जमशेदपूर हे सुवर्णरेखा नदीकाठी वसलेले आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे उद्गार काढले होते लोकमान्य टिळकांनी. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखलं जाते. CV रमन यांना भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश विकिरणाच्या शोधासाठी काय मिळाला होता, नोबेल मिळालेला होता, हा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचे आणखी काही प्रश्न बघा. भारतातील जंगली गाढवांचे एकमात्र घर कोणते आहे, तर ते आहे कच्छचे छोटे रण, जे की गुजरातमध्ये येते. भारतीय संविधानाने लेखी संविधान ही संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे, तर बघा अमेरिकेकडून घेतलेली आहे. भीमा ही कोणाची उपनदी आहे, तर भीमा ही कृष्णाची उपनदी आहे. कोयना सुद्धा कृष्णेची उपनदी आहे आणि कोयनाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जाते. त्यानंतर अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला कोणती पातळी म्हणतात, तर पोषण पातळी म्हणतात, हे लक्षात तर बघा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. मित्रांनो एक पॉईंट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झालेले आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. उलर सरोवर कोणत्या राज्यामध्ये येते, उलर सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये येते आणि या सरोवरामध्ये झेलम नदी वाहते, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ओके, झेलम नदी. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न आहे मित्रांनो. सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय कुठे आहे, पुणे. मी तुम्हाला म्हटलं संस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी हे कोणते प्राणी आहे, तर हे अपृष्ठवंशीय प्राणी आहे. मागच्या टॉपिकमध्ये आपल्याला गोगलगाय हा प्राणी विचारलेला होता, जो की अपृष्ठवंशीयच काय होता, प्राणी होता. आणि मोलुस्का संघामध्ये ते हा गोगलगाय, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे होते महत्त्वाचे प्रश्न. असाच 4था पार्ट लवकर घेऊन येऊ. कसे वाटत आहे आपलं लेक्चर, कसं वाटत आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. टेक केअर, थँक्यू सो मच.